अंड्याची ही रेसिपी कधी तुम्ही खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर चला माझ्यासोबत बघूया ह्याची रेसिपी. सो त्यासाठी आधी कांदा, टमाटा आणि हिरवी मिरची ऑप्शनल आहे. हिरवी मिरची तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाही तर स्किप करा. आणि टमॅटो मी कापून घेतला आणि थोडासा लसूण मी कुटून घेतला. मग मी एक कढई घेतली, त्यात मी ॲड केलं थोडंसं ऑइल. मग अंडा फोडून त्यात मी टाकलं आणि त्याला चांगलं ऑमलेट टाईप भाजून घ्यायचं आहे. थोडंसं मीठही ॲड केलं मी वरतून, म्हणजे अंडा असं फिकट नको लागायला म्हणून. आणि त्याला दोन्ही साईडून भाजून घ्यायचं. मी 2 अंड्याचं बनवते आहे भाजी आणि दोन्ही अंडे मी ऑमलेट बनवून घेतले. मग ठेवायचा एक पॅन, त्यात मी ॲड केलं ऑइल आणि ऑइलसोबतच आपल्याला तुपही ॲड करायचं आहे. मग मी ॲड केलं लसूण नंतर मी कांदा, मिरची आणि कढीपत्ता ॲड केला आणि हे जरासं गोल्डन होऊस्तोवर भाजून घेतलं. कांदा थोडा भाजल्यानंतर त्यात मी ॲड केला टमॅटो आणि टमॅटो नंतर ॲड करायचं मीठ, म्हणजे एकदम नीट भाजलं जातं सगळं. हे मिश्रण नीट भाजून झालं ना की यात आपण मसाले ॲड करूया. मिरची पावडर टाकली, काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर, हळद, गरम मसाला, चिकन मसाला आणि किचन किंग मसाला. तुम्हाला जेही मसाले टाकायचे असतील तुम्ही टाकू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल. त्यानंतर त्यात थोडंसं पाणी ॲड केलं, मी मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी भरपूर अशी कोथिंबीर ॲड केली, कारण की आहे मग कोथिंबीर वर. त्यानंतर मग मी जे आपले ऑमलेट झाले होते ना ते मी यामध्ये ॲड करून घेतले. आणि मी आणि मम्मीच होतो म्हणून मी 2च अंड्याचं बनवलं होतं. त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर त्याच्यावरती ॲड केली आणि अंड्याला पलटून द्यायचं थोडं 2 मिनटं ठेवून. आणि नंतर मग ह्याला पण आपल्याला 5 मिनटं ठेवायचं आहे. मग परत कोथिंबीर ॲड केली आणि त्यानंतर मी सर्व केलं मस्त. आम्ही फ्राईड राईस म्हणजेच असा परतला होता राईस साधाच, आणि त्याच्यासोबत आपला एग रोस्ट ग्रेव्ही रेडी होती आणि एवढा छान लागत होतं ना. खूप इझी आणि युनिक रेसिपी आहे ही एगची आणि तुम्ही नक्की ट्राय करा, कारण की तुम्हालाही खूप आवडणार आहे. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. बाय बाय.